पूर्णमेवावशिष्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। ईशावास्य उपनिषद या ठिकाणी आपण मागच्या पाठामध्ये तिसरा असणारा जो मंत्र आहे तो या ठिकाणी आपण पाहिला। असुर्यानामते लोका अन्ये नमसावृताः तागुस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एकेच मनोजनाः। अशा प्रकारे सर्वच्या सर्व जे आहे काय ते अनात्मविद्या आहे, ज्यांनी आत्मतत्व जाणलेलं नाही, हे सर्वच्या सर्व असुर्यानामते लोक असणारे जे वरचे सगळे जे लोक आहे काय पुनरावर्तिनः, जिथनं गेल्यानंतर पुन्हा आवर्तन होतं अशा लोकांना जाऊन प्राप्त होतात आणि त्यानंतर जोपर्यंत पुण्याचा संचय आहे तोपर्यंत त्या ठिकाणी राहतात आणि पुण्य संचय झाल्यानंतर पुन्हा क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशन्ति या न्यायानं पुन्हा या ठिकाणी ते येतात। आणि म्हणून अशा प्रकारे तिसरा मंत्राचं व्याख्यान केल्यानंतर आता चौथा असणारा जो मंत्र आहे त्याचा असणारा उपोद्घात आचार्य या ठिकाणी करतात। यस्यात्मनः हननात् अविद्वांसः संसारन्ति तद्विपर्येण विद्वांसः जनाः मुच्यन्ते ते अनात्मनः हनः तत् कीदृशम् आत्मत्वमिच्छते। अशा प्रकारे काय म्हणतात की या ठिकाणी जे ज्या आत्म्याचे हनन केल्यानंतर काय केल्यानंतर आत्म्याचं हनन केल्यानंतर अज्ञानी लोक काय होतात, जन्म मरण रूप संसाराला प्राप्त होतात। आत्म्याचं हनन करणं म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान नसताना किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान न झाल्यानंतर त्याला काय करतो आपण मिथ्या म्हणतो। मिथ्या म्हणजे त्याच्यानंतर आरोपित धर्म करतो। वास्तविक नसताना सुद्धा देह आणि नामरूपात्मक हे असणारे त्या ठिकाणी आपण अध्यारोपित केलेले धर्म, त्या अनुषंगाने सगळे काय अज्ञानी जे अज्ञानी आहेत ते काय करतात, हे आत्म्यालाच देह म्हणजेच आत्मा मागच्या पाठाला पाहिलं आपण खाओ पिओ आणि मजा करू या अनुषंगाने राहणारे काय होतात, हे सगळेच्या सगळे आत्मा हा म्हणून त्याने शास्त्राने सांगितलं। आत्म्याचं हनन करणारे म्हणजेच आत्म्याचं हनन करणारे म्हणजे काय, पुन्हा पुन्हा या जन्म मरण रूप चक्रामध्ये येणारे असे जे कोणी आत्मा हा आहेत किंवा जे अज्ञानी आहेत, हे सगळे अज्ञानी आहेत, त्यांना स्वस्वरूपाचं ज्ञान नाही। बाकी कितीही ज्ञान त्यांना असलं तरी जोपर्यंत स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत सगळेच जण अज्ञानी आहेत। कितीही ज्ञानी असला तरी स्वस्वरूपाचं ज्या क्षणी ज्ञान होईल त्यावेळीच तो काय होईल, तो ज्ञानी होईल। आणि म्हणून हे सगळेच्या सगळे अज्ञानी जन काय होत आहेत, मग हे सगळे अज्ञानी जन्म मरण रूप संसार जो आहे या जन्म मरण रूप संसाराला हे सर्वच्या सर्व या ठिकाणी प्राप्त होतात। आणि ज्ञानी लोक जे आहेत ते काय होतात, ज्ञानी ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, या ज्ञानेनं ते काय ब्रह्मच होतात, ब्रह्माला प्राप्त करून घेतात। आणि तेच सांगितलं ज्ञानी लोक मुक्त होतात। जे ज्ञानी आहेत त्या संसार चक्रामधून बाहेर जातात, मुक्त होतात, आणि जे अज्ञानी आहेत ते पुन्हा पुन्हा या संसार चक्रामध्ये येत राहतात, ते आत्मघाती होत नाही। कोण, जे ज्ञानी आहेत त्यांना आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान कळलंय। माझा जो आत्मा ज्याला मी आत्मा म्हणतो, ज्याला मी अथवा मी म्हणतो अहम म्हणतो, त्याचं वास्तविक स्वरूप त्यांना कळलं। चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सच्चिदानंद असणारं शिवतत्व जे आहे ते सच्चिदानंद स्वरूप असणारं शिवतत्वच मी आहे हे त्यांना कळलं। आणि कळल्यामुळे हे काय, हे आत्मा हा नाही, यांनी आत्म्याचं हनन केलेलं नाही। मग काय केलं, आत्म्याचा उद्धार केला। म्हणून काय, आपला उद्धार आपणच केला पाहिजे। उद्धरेत आत्मनात्मान, आत्मा नमव साधा, आपल्या आत्म्याचा उद्धार आपणच करून घेतला पाहिजे। आणि म्हणून अशा प्रकारे ज्यांनी आपल्या आत्म्याचा उद्धार करून घेतलेला आहे हे सर्वच्या सर्व काय या जन्म आणि मरणरूप संसारामधून मुक्त होतात। परमेश्वराचं असणारं ते परमधाम जे आहे कोणतं, यद्गत्वा, गीतामध्ये सांगितलं यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। एकदा त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी यावं लागत नाही। ते माझं असणारं जे परमधाम आहे त्या परमधामाला कोण जातात, हे ज्ञानी जातात। आणि अज्ञानी पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशन, येणं जाणं येणं जाणं हे अज्ञानी लोकांचं आहे। आणि म्हणून अशा प्रकारे मग त्या ज्या आत्मतत्वाला जाणल्यानंतर आम्ही मोक्षाला प्राप्त होतो, की जाणल्यानंतर आम्ही जर मोक्षाला प्राप्त होत असेल तर ते आत्मतत्व कसं आहे,
ते सुद्धा या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारे ते जे आत्मतत्व कसं आहे, त्या आत्मतत्वाचा असणार स्वरूप, त्याचा विस्तार, ते कसा आहे, काय नाही, हे सांगणं, ज्याला प्राप्त करायचं ते तर कळलं पाहिजे. म्हणून ते सांगण्याचं काम या ठिकाणी चौथा मंत्र करतो. काय म्हणतोय चौथा मंत्र? अनेजदेकं मनसोजवी योनेन देवा आप्नुवन् पूर्वमर्षद तद्धावतो ज्ञानत्ते तिष्ठन् तस्मिन् मातरिश्वा तिष्ठन् तस्मिन् नपो मातरिश्वा ददाति. की अशा प्रकारे असणारं काय ते आत्मत्व कधीही जे काय अनेक जनितकं मनसो जवीयो न एनम देवा आप्नुवान पूर्वम अर्षत. अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे ते कसं आहे, कधीही आपल्या स्वरूपापासून काय होत नाही, च्युत न होणारे आहे. कधी आपलं जे स्वरूप, त्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं कमी जास्तपणा होत नाही. एक सारखं एक समान ते राहणार आहे. आता हे झालं म्हणून ते आता कमी झालं, आता सकाळ झालं म्हणून कमी झालं, दिवस रात्र झाली मग ते जास्त झालं, असं असतं. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं एक समान, जसं सूर्याचा प्रकाश जो आहे तसा समसमान सर्वत्र पडत असतो, त्याच्यामध्ये कुठलाही भेद होत नाही. म्हणजे रात्र होते कशात, पृथ्वी फिरते म्हणून रात्र होते. सूर्याच्या प्रकाशामध्ये भेद होत नाही, प्रकाश तेवढाच आहे, त्याच्यामध्ये कुठलाच भेद होत नाही. फक्त काय होतंय, पृथ्वी असणारी आपली दिशा बदलल्यामुळे आपल्याला तसा भास होतो की आता सूर्य गेला, परंतु सूर्याचा प्रकाश ज्याप्रमाणे असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी ते आत्मतत्व जे आहे ते काय कधीही च्युत होत नाही आपल्या स्वरूपापासून. त्याचं जे स्वरूप आहे कोणतं, त्याचं स्वरूप तत्वबोधामध्ये सांगितलं. त्याचं स्वरूप कोणतं, सच्चित आनंद स्वरूप, हे त्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप, हे सच्चित सत चित आणि आनंद, हे काय झालं, हे त्याचं स्वरूप आहे. आणि या सच्चिदानंद स्वरूपापासून त्याची व्याख्या आता मागे संपूर्ण केली. ते आत्मतत्व कधीही च्युत होत नाही, म्हणजे त्याच्यापासून ढळत नाही, बाजूला होत नाही, किंवा ते त्याचे असणारे गुणधर्म, त्याचा अग्नीचा असणारा धर्म उष्णता, ती सोडून अग्नी राहू शकतो का, तो राहू शकत नाही. तसे हे त्याचे धर्म आहे सच्चिदानंद स्वरूप, म्हणून त्यांना सोडून ते आत्मतत्व राहू शकत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून ते आपल्या धर्मापासून कधीही च्युत होत नाही. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. नंतर ते कसं आहे, ते अनेक आहेत का, ते एकच आहे. अनेजदेकम एकम, ते एकच आहे. स एकहा, ते कसं आहे, एकच आहे, त्याच्यामध्ये भिन्नता नाही. ते जे आत्मतत्व आहे ते एकच आहे. त्यानंतर कसं आहे, ते मनाहून अधिक वेगवान आहे. मनाचा जो वेग आहे, सगळ्यात आपण काय म्हणतो, मनाचा वेग. एका मिनिटात आता मी डोळे मिटले, तर एका मिनिटात मनाच्या वेगाने काय मला पाहिजे तिथे जाऊ शकतो मी. चला आता मी आळंदीला जातो, आता मी कुठे जातो, देहूला जातो, अथवा मी आता हरिद्वारला जातो, आता मी राम मंदिरामध्ये जाऊन आलो. काय मनाच्या वेगाने तत्क्षणी समोर ते सगळं चित्र उभं करतं. म्हणजे असणारा त्याचा वेग आहे. हा वेग कसा, मनाचा वेग अत्यंत वेगवान आपण म्हणतो. मनामध्ये चिंतन केल्याबरोबर आपल्याला ती गोष्ट तेपर्यंत घेऊन जातं, किंवा आपण ते सर्व आठवतो, अरे असा सोहळा झाला आता राम मंदिराचा, आपण तिथे उपस्थित होतो, हे झालं ते सगळं एका क्षणात ते सगळं जे तिथलं आहे हे चित्र काय करतं, मन आपल्यासमोर उपस्थित करतं. परंतु हे जे आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व कसं आहे, हे तर हे आत्मतत्व मनाहून वेगवान आहे. मनापेक्षाही मंत वेगवान आहे, परंतु मनापेक्षा हे अत्यंत वेगवान आहे. त्यानंतर इंद्रिय म्हणून अत्यंत वेगवान असल्यामुळे ते इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. इंद्रियांचा ते काय आहे, जे शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे आहे पंचविषय जे आहेत, हे कसं आहे, हे सापडत नाही. विषय का होऊ शकत नाही, ते सापडतच नाही. त्याचा वेग जो आहे मनाच्या वेगापेक्षाही ते वेगवान असल्यामुळे विषय करण्यासाठी तिथं काय ते वस्तुस्वरूप, आपण ज्यावेळेस काय होईल, तिथे गुलाबजाम खाल्ल्यानंतर आपल्याला कळतं त्याची चव स्वाद असा आहे, रस असा आहे तसं. परंतु हे काय स्वरूपाच्या अभावात अत्यंत काय सूक्ष्मात अतिसूक्ष्म असल्यामुळे, मनाच्याही पेक्षा हे सूक्ष्म, मनाही पेक्षा अत्यंत गतिवान असल्यामुळे ही जी इंद्रिय जी आहे त्या इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. इंद्रियातीत आहे,
विषय. म्हणून काय, हा इंद्रिय त्याला प्राप्त करू काय प्राप्त करू शकत नाही, कारण तो इंद्रियांचा विषयच होत नाही. जे इंद्रियांचे विषय आहे शब्द स्पर्श रूप रसगंध, त्यांना इंद्रिय प्राप्त करून तो हा त्याच्याही परे असल्यामुळे इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. आणि जर विषय झाला तर मग काय, विषयाची प्राप्ती नंतर काय होतं, जसं कितीही आवडता आपला विषय असला, गुलाबजाम मला कितीही आवडत असले तरी मी किती करणार त्याला, 2 खाईल, 4 खाईल, 5 खाईल, 10 खाईल, त्यानंतर खाईल का, त्यानंतर तो उपभोग घेण्याची असणारी मनामध्ये वृत्ती नष्ट होऊन जाते. तसं इथं नाही, हा त्याच्याही पर असल्यामुळे इंद्रिय त्याला काय, त्याला प्राप्त करू शकत नाही. म्हणून इंद्रिय त्याला प्राप्त करू शकत नाही, कारण ते सर्वपूर्व सर्वत्र पसरलेलं आहे. कुठे नाही अशी जागाच नाही, सर्वत्र अंतर्वय. जसा ज्याप्रमाणे प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे, सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी आहे सर्वत्र एक समान पसरलेला आहे, त्याचप्रमाणे हे आत्मतत्व आहे. हे सूर्यप्रकाशाप्रमाणेच अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्यम नारायण स्थिता, म्हणून आत बाहेर सर्वत्र तेच पसरलेलं आहे. आणि म्हणून प्राप्त करण्यासाठी ती वस्तू कुठेतरी वस्तू स्वरूपामध्ये पाहिजे, तीच नसल्यामुळे या ठिकाणी त्याला प्राप्त करू शकत नाही. ते स्वतः एकाच अविक्रिय अवस्थेमध्ये असूनही ते कसं आहे, स्वतः अत्यंत ते स्वतः एकच अविक्रिय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया होत नाही. आणि असं असून सुद्धा ते स्वतः एकच अविक्रिय अवस्थेमध्ये असूनही क्रिया तर होत नाही, परंतु काय म्हणतो आपण, मनापेक्षा ते धावणारा आहे. मग त्याच्यामध्ये सत्वर्गमन करणाऱ्या मनवाणी यांचेही उल्लंघन करून जाते. यद्यपि अविक्रिय आहे, त्याच्यामध्ये कुठलीही क्रिया नसताना सुद्धा ते या सगळ्यांच्या गतीपेक्षा, मनाची गती आहे, वाणीची गती आहे, या सगळ्यांच्या गतीपेक्षा त्याची गती काय सांगितली, त्याची गती अत्यंत जास्त आहे. किंवा ते सत्वर म्हणजे शीघ्र, हे पोचत नाही तोपर्यंत ते तिथं जाऊन पोचलेले, एवढी त्याची काय, एवढी प्रचंड असणारी गती आहे. म्हणजेच कसं, यद्यपि अविक्रिय स्वरूपामध्ये आहे, परंतु अविक्रिय म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया होत नाही. मग गमन ही क्रिया झाली. मग असं कसं, त्याचं उत्तर खाली त्यांनी दिलेलं आहे, तिथे बघू आपण. आणि म्हणून अशा प्रकारे यद्यपि अविक्रिय स्वरूप असताना सुद्धा काय झालं, हे सत्वरगमन म्हणजे मन वाणी यांचाही उल्लंघन. म्हणजे हे सर्वत्र थोडक्यात सांगायचं काय, सर्वत्र जिथं जिथं ते जाईल, मन वाणी जाईल, तत्पूर्वी हे तिथं पण आहेच. म्हणजेच काय, सर्वत्र सर्व व्याप्त करून ठेवलं. अंतर्वहिष्ठ जे जे काय आहे ते सर्वच्या सर्व तिथं आहे. म्हणजे काय, तिथं आहे म्हणजे ते याच्या आधीच तिथं जाऊन बसते, म्हणजे तिथं सुद्धा तेच आहे. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय मंत्रामध्ये, की त्या ठिकाणी हे गेलं, यांच्या आधी गेलं म्हणजे त्या ठिकाणी तेच आहे. म्हणजे थोडक्यात काय, संपूर्ण ह्या त्रैलोक्य जे काही अखिलांड कोटी ब्रह्मांड जे आहे, हे अखिलांड कोटी ब्रह्मांड काय केलं, त्यानेच धारण करून ठेवलेलं आहे. त्याच्याच मुळे या सर्व पदार्थांमध्ये जी शक्ती आपण पाहतोय कोणामुळे, ही त्याच्याच मुळे आहे. आणि म्हणून ते काय, मनाच्याही आधी ते नाही अशी गोष्टच नाही. किंवा असं सुद्धा त्याच्यातनं आपण अर्थ करतो, जे तिथं नाही तिथं पहिलं मनाच्याही आधी काय गेलं ते, कारण ते मनाच्याही आधी तिथे गेले म्हणजे ते नाही अशी गोष्ट ज्या ब्रह्मांडामध्ये की नाही, की जिथं ते आत्मतत्व नाही. ते सर्वत्र चराचर अनिश्चित सगळ्यामध्ये, कारण का या सगळ्याचं असणारं उपादान कारणच ते, त्याच्यापासूनच हे संपूर्ण जगताची, संपूर्ण ब्रह्मांडाची असणारी निमित्ती त्याच्यापासूनच झालेली असल्यामुळे ते सर्वत्र चराचरामध्ये व्याप्त असल्यामुळे मन आधी त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदरच ते त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते काय, या सगळ्यांना गमन करणारे मन वाणी यांचेही उल्लंघन करून जाणारे ते आत्मतत्व विद्यमान असताना क्रियात्मक वायू, अग्नी, सूर्य इत्यादिकांची कर्मी भागून देते. तेच आत्मतत्व जे आहे ते काय करतात, हे सगळे जे आहेत, कोण, सूर्य आहे, अग्नी आहे, वायू आहे, हे सगळ्या जे याच्यामध्ये असणाऱ्या या देवता आहेत किंवा हे जे काही घटक आहेत, यांना आपापली जी कर्म नियुक्त केलेली आहे, वायूने वाहनं, सूर्याने प्रकाशित करणं, अग्नीने प्रज्वलित करणं, ही जी कार्य ज्याची जी कार्य दिलेली आहे ती सगळीच्या सगळी कार्य प्रत्येकजण आपलीच कार्य का करतो. वायू फक्त वाहतोच, वायू जाळण्याचं काम करत नाही.
मग जाळण्याचं काम कोण करतं? तर जाळण्याचं काम अग्नीच करतो, सूर्यप्रकाश देण्याचं काम करतो. म्हणजे ज्याची ज्याची जी जी कार्य त्या ठिकाणी नेमून दिलेली आहेत तीच कार्य हे संपूर्ण जे ब्रह्मांड जे चाललेलं आहे ठराविक नियम पद्धतीने चाललेलं आहे. मग नियम पावसाळा झाल्यानंतर आता हिवाळा येईल, हिवाळा झाल्यानंतर उन्हाळा येईल. हे ऋतू आहेत सगळे ह्या समानच अशाच प्रकारे चालतात. त्याच्यामध्ये असणारे उपऋतू आहेत 6. हे सगळं हे जे आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल का होत नाही. हा उत्तरायण आहे, दक्षिणायन आहे, सूर्याचं उगम व्हायची वेळ आहे, मावळ व्हायची वेळ आहे. हे सगळं जे आहे ते एका सिस्टमॅटिक सिस्टीममध्ये चालतं. बरोबर आहे. संपूर्ण या सिस्टीममध्ये आमच्या सिस्टीम बदलतील किंवा आम्ही काय केलं, आमच्या सिस्टीम सगळ्या बदलून घेतल्या. परंतु ह्या ज्या आहे नैसर्गिक ज्या सिस्टीम आहेत त्या सिस्टीम बदलत आहेत का? बदलत नाही. मग का बदलत नाही? तर त्याचं कारण ते आत्मतत्व. त्याला कोणीतरी कोणता शास्त्र आहे त्याच्या विश्वास्मात् वातपवदे भीषोदेत सूर्य. कोणाची तरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि कोणीतरी आपल्यावर नियमन करणारं आहे आणि आपल्यावर कोणीतरी नियमन करणारे आहे या भीतीनेच का होतात ते सर्वच्या सर्व जे आहेत सूर्य, चंद्र, अग्नी, इतर सर्व जे काय पंचमहाभूत जे आहेत, इतर सर्व या सृष्टीमध्ये जे काय बदल वेळच्या वेळेला होत राहतात ते सगळेच्या सगळे बदल जे आहेत ते कोणामुळे? हे त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित प्री-प्लॅन ज्याला म्हणून म्हणतो. अगदी व्यवस्थितपणे यंदा किती पाऊस पडला पाहिजे, किती थंडी पडली पाहिजे, किती ऊन पडलं पाहिजे, अगदी सगळं व्यवस्थित. ह्या सगळ्याचं काय म्हणतो आपण मॅनेजमेंट जी आहे, या सृष्टीची संपूर्ण मॅनेजमेंट जी आहे ती कोण करतं? तर ते आत्मतत्व. म्हणून तेच सांगितलं ते आत्मतत्व काय विद्यमान असताना ते आहे म्हणूनच त्याच्या भीतीनेच ते त्या ठिकाणी बसलेलं आहे, विद्यमान आहे त्या ठिकाणी. आणि ते त्या ठिकाणी आल्यानंतर आपण म्हणतो एखादा समारंभ मोठा असला की आपण ज्येष्ठ श्रेष्ठ जे आहेत त्यांना काय म्हणतो? तुम्ही काही करू नका. काय करा मग? आमचा असा आमचा बाबा विवाह सोहळा आहे, अमुक सोहळा आहे, मग काय करा तुम्ही? मग तुम्ही काही करू नका, तिकडे त्या ठिकाणी येऊन फक्त बसा. कारण का त्यांच्या फक्त बसण्यानेच विद्यमान असण्यानेच काय होणार आहे? इतर सर्व गोष्टीमध्ये त्याचा प्रभाव राहतो. तसं ह्या ठिकाणी हे आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वामुळेच हे सगळे जे आहेत सृष्टीमधले घटक ज्यांना ज्यांना जी आपापली जी कार्य दिलेली आहेत सगळीच्या सगळे आपली वेळच्या वेळेला 6ला म्हणजे 6ला सूर्योदय होणार, संध्याकाळी 6 म्हणजे 6लाच मावळणार. हे जे काय वायू असाच वाहणार, हे जे काय आहे सर्वच्या सर्व हा ऋतू या वेळेसच येणार. जूनमध्येच पावसाळा येणार. हे सगळं जे काय आहे हे सेम त्याचा असणारा नियंता कोण आहे? याचा असणारा नियंता तो परमेश्वर, ते आत्मतत्व आहे. आणि त्याच्यामुळे काय या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे या सृष्टीवरच्या चाललेल्या आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे ते आत्मतत्व विद्यमान असताना क्रियात्मक वायू, अग्नी, सूर्य हे सगळे जे काय घटक आहेत ते आपापले जे कार्य या ठिकाणी करत आहेत. कशामुळे करत आहेत? तर त्याच्या मागे ही आत्मतत्वाची असणारी एक शक्ती आहे. त्या शक्तीमुळे हे काय आपापली सर्व कार्य जे आहेत ज्याच्या चोखपणे आपण म्हणतो तो त्याचं काम कसं करतोय? व्यवस्थित. तो दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाही, चोखपणे त्याचं काम करतो. तसं ही असणारी पंचमहाभूत, त्याच्या अनुषंगाने असणारे सगळे वायू वगैरे सगळे जे काय जे आहेत ते सर्वच्या सर्वजण आपापली कामं अत्यंत चोखपणे व्यवस्थितपणे करतात. त्याच्यामध्ये कुणाच्या ते त्याच्यामध्ये गेला आणि ढवळाढवळ केली असं काही होत नाही. व्यवस्थितपणे का? त्याची भीतीच तशी. विश्वास्मात् त्याची भीतीच तशी आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व प्रपंच सृष्टीवर होणारे सगळे बदल, काही सगळी कार्य जिथल्या तिथे होत असतात. पाहू काय म्हणतात पुन्हा त्याच्यावर असणारं आचार्यांचं भाष्य. आचार्य म्हणतात पहिल्यांदा त्या ठिकाणी पूर्व पक्षाने मगाशी सांगितल्याप्रमाणे अविक्रिया असताना सुद्धा धावतो कसा? त्याच्यामध्ये क्रियाच होत नाही, मग तो धावतो कसा काय? हा जो प्रश्न त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये निर्माण झाला होता त्याच्यावरच आचार्य पहिल्यांदा आक्षेप घेतात आणि त्याचं असणारं उत्तर या ठिकाणी देतात. काय म्हणतात? असूर्या परमात्मभावद्वयम् अपेक्षा द्वय देवादयोः अपि
इकडे चाललंय. कथम विरुद्धम उच्यते ध्रुवम निश्चलमिदम मनसो जवीयो इति च. पहिल्यात या ठिकाणी पूर्वपक्ष प्रश्न करतो. काय प्रश्न करतो की कशा प्रकारे तुम्ही म्हणता की काय म्हणताय तुम्ही या ठिकाणी ते आत्मतत्व काय ध्रुव आहे, निश्चल आहे, अविक्रिय. हा जो शब्द आहे या अविक्रिय शब्दाने तुम्ही काय सूचित केलं? ते ध्रुव आहे, निश्चल आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया होत नाही, ते अविक्रिय. मग असं असताना आत्मतत्व अविक्रिय आहे. मग अविक्रिय असताना मग त्याच्यामध्ये क्रिया कशी काय झाली? मग ते कसं काय धावत सुटलं? म्हणजे तुम्ही जे काय बोलताय हे परस्पर विरुद्ध बोलत आहे. इकडे सांगताय ते अविक्रिय आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया होत नाही, परंतु तिकडे जाऊन लगेच काय म्हणताय? अरे त्याच्यामध्ये क्रिया होते, ते वायूपेक्षाही अधिक चपळ आहे, वायूपेक्षाही अधिक वेगाने धावणार आहे. ही जी क्रिया आहे, हे तुमचं ते बोलणं आहे, हे परस्पर विरुद्ध आहे. हे कसं काय परस्पर विरुद्ध आहे? त्याचं उत्तर या ठिकाणी आचार्य देतात. आचार्य काय म्हणतात? सिद्धांती म्हणजे आचार्य त्याचं उत्तर देतात. नैष दोषः निरुपाधि उपाधिमत्वेन उपपत्यते तत्र निरुपाधिकेन स्वेन रूपेण उच्यते. अनेचदेकम् इति मनसो अंतःकरणस्य संकल्प विकल्प लक्षणस्य उपाधे अनुपुरतान्तात् इह देहस्थस्य मनसः ब्रह्म लोकादिदूरगमनं संकल्पेन क्षणमात्रत्वात् भवतीति. अतः मनसो जविष्ठत्वं लोके प्रसिद्धं तस्मिन् मनसि ब्रह्मलोकादिद्रुतं गच्छति सति प्रथमं प्राप्तम् इव आत्मचैतन्य अवभासते गृह्यते. अतः मनसो जवीय इति आहः. काय म्हणतात बघू? आता म्हणतात हा काही दोष नाही. तुम्ही जे काय म्हणता हा दोष आहे की एका वेळेस तुम्ही म्हणता अविक्रियपणा आहे आणि धावत सुद्धा आहे. हे तुमचं जे वागणं आहे किंवा हे तुमचं जे बोलणं आहे दोषयुक्त आहे का? त्याच्यावर उत्तर सिद्धांती देतो. सिद्धांत म्हणतो हा दोष नाही. तुम्ही जरी आम्हाला म्हणत असला पूर्वपक्षी की हा हे परस्पर विरोधी कसं काय तुम्ही म्हणता, तर हा दोष नाही आमच्यामध्ये. का दोष नाही? कारण सोपाधिक आणि निरुपाधिक रूपाने असं होऊ शकतं. एक उपाधी सहित आहे आणि एक निरुपाधिक. निरुपाधिक म्हणजे उपाधी रहित, कोणतीही त्याचं उपाधी नाही आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेस सोपाधिक झालं, उपाधीने घेतलं, त्यांनी उपाधीला ग्रहण केलं. म्हणून अशा अनुषंगाने कारण ते सोपाधिक आणि निरुपाधिक रूपाने असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही असं म्हणतो. कसं काय? आपल्या निरुपाधिक रूपाने ते अविचल आणि एक असे म्हणू शकतो. निरुपाधिक रूप आहे ज्यावेळेस काहीच नाही, निरुपाधिक रूपाने कोणतीही उपाधीला ज्यावेळेस घेतलेलं नाही त्यावेळेस ते निरुपाधिक रूप आहे. आणि ज्यावेळेस ते निरुपाधिक रूप आहे त्यावेळेस काय? आपल्या निरुपाधिक रूपाने ते कसं आहे? अविचल आणि एक आहे. निरुपाधिक रूपाने आम्ही म्हणतोय की त्याच्यामध्ये ज्यावेळेस काहीच नाही अशा अवस्थेमध्ये ते निरुपाधिक जे रूप आहे त्यावेळेस ते कसं आहे? तर अविचल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चलनक्रिया होत नाही, विक्रिया होत नाही, अथवा ते एकच आहे. त्यावेळेस ज्यावेळेस ते निरुपाधिक स्वरूपमध्ये असेल त्यावेळेस एक हा वेदमंत्रच म्हणतो, त्या ठिकाणी शास्त्र म्हणतं ते एकच आहे. आणि म्हणून एक हा अविचल हे तुम्ही जे काय आम्ही म्हणतो या ठिकाणी अविक्रिय भाव हे आम्ही जे काय म्हणतो हे सगळे त्याच्या निरुपाधिक रूपाने म्हणत आहे. आपल्या निरुपाधिक रूपाने ते अविचल आणि कसं आहे? एक आहे. त्याचप्रमाणे परंतु त्याचप्रमाणे ते काय? अंतःकरणाच्या म्हणजे मनरूप संकल्प विकल्प उपाधीचे अनुवर्तन केल्यामुळे ज्यावेळेस ते अंतःकरणाच्या या ठिकाणी असणारे मनबुद्धी चित्त अहंकार त्या अंतःकरणाच्या काय? त्या उपाधीचे अंतःकरण स्वरूप जी उपाधी आहे त्या उपाधीचे अनुवर्तन केल्यामुळे त्यावेळेस त्याच्याशी संबंध आल्यामुळे त्या ठिकाणी त्याला सुद्धा काय देतो? त्याला सुद्धा चेतना देणारा तोच आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंतत्व. अहंतत्व म्हणजे त्याचा असणारं प्रतिबिंब ते त्या ठिकाणी कुठं? अंतःकरणामध्ये पडल्यामुळे ते काय? ते अंतःकरणात अहम वृत्ती त्याला ग्रहण करते आणि पुढचा असणारा संपूर्ण प्रपंच त्या ठिकाणी प्रपंचाचा विस्तार होतो. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी आता उपाधीचे आता तिथं उपाधी आली. कोणती उपाधी आली? अंतःकरणाची दृष्टी स्वरूप उपाधी त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि म्हणून त्या उपाधीचे अनुवर्तन केल्यामुळे
ते काय मनापेक्षा वेगवान आहे. मग त्यावेळेस आम्हाला म्हणायची, ज्यावेळेस अशा प्रकारे उपाधीनी संयुक्त आहे असं वाटतंय नसताना सुद्धा इव प्रत्यय येते, गच्छनिव जाण्यासारखा, परंतु जात नाही, कारण तत्पूर्वी तिथंच आहे. परंतु ज्यावेळेस व्यवहार होत आहे, व्यवहारामध्ये व्यवहाराचा असणारी जी आहे बुद्धी, ती अंगीकार करून त्या ठिकाणी मनापेक्षा वेगवान आहे असं म्हटलं आहे. म्हणजे ज्यावेळेस ते अंतःकरण उपाधीच्या अनुषंगाने या ठिकाणी ते वेगवान आहे म्हणतो. यद्यपि कसं आहे, अविक्रियच आहे, परंतु ज्यावेळेस उपाधीला ग्रहण केलं त्यासह कसं आहे, ते सच्चिदानंद स्वरूपच आहे. परंतु ज्यावेळेस या शरीराला, या नामरूपात्मक उपाधीला ज्यावेळेस त्याने ग्रहण केलं, त्यावेळेस काय म्हणायला लागलं, मी सुखी, मी दुःखी. वास्तविक आहे का? वास्तविक नाहीये. वास्तविक कसं आहे, सच्चिदानंद स्वरूपच आहे. परंतु ही असणारी नामरूपात्मक उपाधीच्या अनुषंगाने सच्चिदानंद स्वरूप असणारं सुद्धा ते ब्रह्मतत्व, ज्यावेळेस आपण काय म्हणतो, सुखी दुःखी म्हणतो, तसंच या ठिकाणी सुद्धा अविक्रिय अवस्थेत असताना, एक अवस्थेमध्ये असताना सुद्धा त्या अंतःकरण उपाधीच्या अनुषंगाने या ठिकाणी त्याला काय म्हणतो आम्ही, त्या ठिकाणी ते वेगवान, मनापेक्षाही ते वेगवान आहे. उपाधिकृत भेद आम्ही ते म्हणतो. या लोकामध्ये देहस्थ स्थित मनाचे ज्याप्रमाणे या देह, या लोकामध्ये, या संपूर्ण लोकांमध्ये काय या लोकांमध्ये देहस्थ स्थित मनाचे ज्याप्रमाणे ब्रह्मलोक आणि दूरदेशामध्ये संकल्प रूपाने एका क्षणामध्ये गमन होते, म्हणून मनाची वेगवानता सर्वत्र प्रसिद्ध आहे. मनाचा वेग जो आहे, मन सगळं चिंतन करतं. म्हणूनच म्हणले या लोकांमध्ये देहस्थ स्थित या ठिकाणी असणारं हे जे मन आहे, अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार, या अंतःकरण थोडक्यात जे आहे ते काय करतंय, या ठिकाणी या मनामध्ये स्थित ज्याप्रमाणे काय त्याने संकल्प केल्यानंतर काय करतंय, ते आत्ता जसं सांगितलं त्याप्रमाणे त्याने एकदा संकल्प केला, आता आम्ही गंगा किनारी चाललेलो आहे, त्यावरनं छानपैकी त्या बंधाऱ्यावरनं फिरत आहे. म्हणजे काय केला, संकल्प केल्याबरोबर ते संपूर्ण चित्र डोळ्या पुढं आणतं. म्हणजे त्या एका क्षणात त्या ठिकाणी जाऊन ते सगळं चित्र जे आहे ते उभं करण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न करतं, म्हणजेच मनाचे ब्रह्मलोकापर्यंत शीघ्रतापूर्वक, ब्रह्मलोकादी किंवा इतर जे आहे लोकांपर्यंत ते काय करतात, ते शीघ्रतापूर्वक पोचल्यावरही ते चैतन्या त्याच्यावर या लोकांमध्ये देहस्थ स्थित मनाचे, या लोकांमध्ये संपूर्ण लोकांमध्ये काय देहस्थ स्थित, या देहामध्ये स्थित काय जे मन आहे, हे मन काय करतंय, ज्याप्रमाणे ब्रह्मलोक आणि दूरदेशामध्ये संकल्प रूपाने एका क्षणामध्ये गमन करतं. सर्वत्र एका क्षणामध्ये मन ज्याप्रमाणे जातं आणि काय दूरदेश क्षणामध्ये गमन करते, म्हणून मनाची वेगवानता सर्वत्र प्रसिद्ध आहे. आणि म्हणून आपण काय करतो, मनाचा वेग जो आहे त्या इतर सर्व वेगांपेक्षा मनाचा असणारा जो वेग आहे, हा मनाचा वेग काय अत्यंत गतिशील आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा कसा, म्हणून त्या ठिकाणी ते असणारं काय पुष्पक विमान जे आहे ते काय मनाच्या गतीने चालायचं. चल म्हणण्याबरोबर निघ म्हणल्यानंतर त्या मनाची जी गती आहे त्या मनाच्या गतीने चालायचं. मग कारण का मनाची गती ही अत्यंत शीघ्र असल्यामुळे ते ज्या ठिकाणी सांगितलं मनाचे वेगवान सर्वत्र प्रसिद्ध आहे. परंतु त्या मनाच्या ब्रह्मलोकापर्यंत शीघ्रतापूर्वक पोहोचल्यावरही, परंतु ते मन ज्या ज्या ठिकाणी जाईल पोहोचण्याचा प्रयत्न करतंय त्या त्या ठिकाणी काय होतंय, हीच गंमत आहे, ते तिथं जाण्यापूर्वीच या आत्मतत्व ते तिथं जाऊन उभं राहिलेलं आहे. मग त्याच्याही पहिलं या त्या ठिकाणी जाऊन उभं राहतं. ते सांगितलं, परंतु त्या मनाच्या ब्रह्मलोकापर्यंत शीघ्रतापूर्वक पोहोचल्यावरही ते तिथं गेलं, ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलं शीघ्रतापूर्वक, अत्यंत वेगवान. आता मी जातो, शर्यत लागली कोणाची, आत्मतत्वाची मनाची, असं समजा तुम्ही. या दोघांची शर्यत लागली आणि शर्यत लागल्यानंतर काय म्हणताय, हे आत्मतत्व आणि मन दोन्ही धावायला सुरुवात केली. आणि मग आज जसं ते सशाची कासवाची शर्यत आहे तसं या दोघांची शर्यतीमध्ये ह्या मनाला काय वाटलं, आता मी आलो ब्रह्मलोकापर्यंत येऊन पोहोचलो, बघा मीच पहिला आलो. आणि म्हणून पाहतंय तिथं कोणी आलंय का नाही, तर हे त्याच्याही पहिलं तिथं कोण, हे आत्मतत्व
ते सांगितलं. पोहोचण्यापूर्वी तेथे आत्मचैतन्याचा अववाद त्याच्या पूर्वीच पोहोचल्याचा अनुभव केला जातो. अरे त्याला, अरे मी यायच्या अगोदरच हे इथे येऊन बसलेले. कारण का, ते सर्वत्र व्याप्त आहे. ते नाही अशी जागाच नाही. म्हणून ते याच्याही पेक्षा अगोदर त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे, पोहोचल्याचा अनुभव केला जातो. त्यामुळे ते मनापेक्षा वेगवान आहे असे श्रुती म्हणते. आणि म्हणून ते काय आहे, ते मनापेक्षाही अत्यंत कसं आहे, अत्यंत वेगवान या ठिकाणी आहे असं या ठिकाणी श्रुती म्हणते. म्हणजे अशा प्रकारे ते असणारे जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व सर्वत्र अत्यंत काय करणार आहे, सर्वत्र एका क्षणात पोहोचणारा असणाऱ्यामुळे ते मनाच्याही पेक्षा त्याचा असणारा वेग अत्यंत वेगवान आहे. न येन देवा द्योतनात् देवा चक्षुरादि इंद्रियाणि एतत् प्रकृतम आत्मतत्वम आप्नुवन्त प्राप्नुवन्तः तेभ्यो मनः जवीयः मनोव्यापार विहितत्वात् आभासमात्रमपि आत्मनः नैन देवानां विषयी भवति. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्याचे प्रकरण या ठिकाणी चाललेलं आहे, आता या ठिकाणी ज्याचं प्रकरण चाललेलं आहे त्या आत्मतत्वाला हे देवगण सुद्धा उपलब्ध करू शकत नाही. ते आत्मतत्व जे आहे, देवता जरी त्या ठिकाणी झाले तरी देवतागण जे आहे ते पहिल्यांदाच सांगितलं, असुर्यानाम ते लोक, ज्यांना ज्यांना आत्मतत्वाचं ज्ञान नाही हे सगळेच्या सगळे एकाच कॅटेगरीमध्ये. म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये, ते सगळे स्वतःचं आत्म्याचं हनन करणारे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी काय, ज्याचे प्रकरण चालू आहे त्या आत्मतत्वाचं प्रकरण या ठिकाणी आता चाललेलं आहे. त्या आत्मप्रकरण पहिल्यांदाच सांगितलं कशाचं, आत्मतत्व कसं आहे. या चौथ्या मंत्राच्या द्वारे जे त्याला प्राप्त करणारे ज्ञानी, जे प्राप्त करणार नाही ते अज्ञानी. मग अज्ञानांच्या दृष्टीने त्यांना आता जर प्राप्त करायचं असेल तर ते आत्मतत्व कसं असावं हे सांगण्याकरता त्या आत्मतत्वाचं असणारं या ठिकाणी कसं आहे, काय आहे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या आत्मतत्वाचं या ठिकाणी आता हे चौथा मंत्र जो आहे, हा चौथा मंत्र त्या आत्मतत्वाचं असणारं विश्लेषण या ठिकाणी त्यांनी केलं. ज्याचे प्रकरण चालू आहे त्या आत्मतत्वाला, आणि त्या आत्मतत्वाला कोण, हे देवगण सुद्धा उपलब्ध करू शकत नाही, देवता सुद्धा त्यांच्या. म्हणून ते गेले, ते इंद्र असेल, विरोचन असेल, हे सगळे कशासाठी जातात त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे, कशा आत्मविद्या प्राप्त करण्यासाठीच. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत, कथा ज्या आहेत त्या आपण पाहतो की ते त्या ठिकाणी गेले आत्मविद्या प्राप्तीसाठी. म्हणजेच हे सगळे देवतागण सुद्धा त्या आत्मतत्वाला थोडक्यात जाणत नाही. विषयांना प्रकाशित केल्यामुळे चक्षु आदी इंद्रिय सुद्धा देव आहे. विषयादी जे आहेत, विषयांना प्रकाशित केल्यामुळे, आता समोर मी वाचतोय, म्हणजेच विषयांना प्रकाशित केल्यामुळे या ठिकाणी चक्षुरादी इंद्रिय सुद्धा, म्हणजे त्याच्या आतमध्ये असणारी त्याला प्रकाशमान करणारी देवता. थोडक्यात चक्षुरता प्राणस्य प्राणः, चक्षुला सुद्धा पाहण्याची दृष्टी देणारी जी देवता आहे ती देवता. ते संपूर्ण त्या 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 चक्षुची देवता कोणती, हाताची देवता कोणती, हे सगळं कुठे सांगितलं, तत्वबोधामध्ये हा सगळा विषय झाला. विषयांना प्रकाशित केल्यामुळे चक्षु आदी इंद्रिय सुद्धा देवा आहे, त्यांना प्रकाशित करण्याची शक्ती असल्यामुळे ते सुद्धा देव आहेत त्या इंद्रियापेक्षा. परंतु ही चक्षुरादी जी इंद्रिय आहेत, त्या चक्षुरादी इंद्रियांपेक्षाही काय झालं, मन वेगवान आहे. याच्याही पेक्षा काय, हे समोरच वाजत, परंतु मन अंतगतीने त्याच्याही पलीकडे. आता मी कुठपर्यंत पाहू शकेल, समजा समोरची भिंत आहे तोपर्यंतच पाहू शकेल, त्या पलीकडे काय ते पाहू शकणार आहे का, नाही. म्हणजेच ती जे त्या इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियापेक्षा पण मन इथून लगेच पलीकडे गावामध्ये काय चाललंय, आता पौडमध्ये काय चाललंय असेल, हे सगळं मन एका क्षणात त्या ठिकाणी जाईल. परंतु चक्षुरादी इंद्रिय जाऊ शकतात का, ती जाऊ शकत नाही. ते सांग, त्या इंद्रियांपेक्षा मन अत्यंत वेगवान आहे. आणि मन, आणि म्हणूनच आत्मा आणि इंद्रिय यांच्यामध्ये मनोव्यापाराचे व्यवधान आहे. आणि म्हणून आत्मा आणि इंद्रिय जे आहेत याच्यामध्ये काय, मन जे आहे, हे मनाचं काय झालं, व्यवधान म्हणजे अंतर आहे.
अलग या दोघांमध्ये हे मध्ये काहीतरी अंतर कसलंय, हे मनस्वरूप जे आहे मनव्यापाराचं काय आहे, त्या ठिकाणी व्यवधान म्हणजे अंतर असल्यामुळे आत्म्याचा आभास सुद्धा इंद्रियांचा विषय होत नाही. आणि म्हणून आत्मा इंद्रियांचा विषय का होऊ शकत नाही. मगाशी जो विषय या ठिकाणी आपला चालला होता की आत्मा 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 इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. मग आत्मा जे तत्व आहे आत्मतत्व इंद्रियांचा विषय का होऊ शकत नाही, तर आत्मतत्व आणि इंद्रिय यांच्यामध्ये कशाचा व्यवधान आहे, अंतर कशाचा आहे, यांच्यामध्ये मनस्वरूप मनाचा असणारा अंतर असल्यामुळे आत्मा इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मनोव्यापाराचे व्यवधान म्हणजे अंतर असल्यामुळे आत्म्याचा आभास सुद्धा इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. आणि त्यामुळेच हे आत्मतत्व जे आहे हे आत्मतत्व या ठिकाणी इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. कारण का, त्याचा असणारा पुन्हा विशेष आता व्याख्यान या ठिकाणी त्यांनी पुन्हा केलं. काय म्हणतात ते, यस्मात् जवनाम मनसो अपि पूर्वमर्षद पूर्वमेव गतं व्योम व्यापित्वात् सर्वव्यापी तदात्मतत्त्वं सर्वसंसारधर्मवर्जितं स्वेन निरूपाधिकेन स्वरूपेण अविक्रियमेव सदुपाधिकृताः सर्वाः संसारविक्रियाः अनुवर्तति इति अविवेकिनां मूढानाम् एकमेव इति प्रतिदेहं प्रति अवभासते इति आह. कारण का, तर ते आत्मतत्व आहे. कारण का, तर आकाशाप्रमाणे व्यापक आहे, सर्वत्र तेच व्याप्त आहे. ते आत्मतत्व जे आहे, आता हे सगळं झाला विषय, ते आत्मतत्व ज्याप्रमाणे आकाशापर्यंत सर्वत्र व्याप्त असल्यामुळे ते आत्मतत्व वेगवान म्हणजे मनापेक्षा प्रथमच तेथे पोहोचते. हे सर्वत्र व्याप्त असल्यामुळे ते जिथं नाही अशी जागाच नाही. जसं आता पृथ्वीवर सूर्यप्रकाश पडल्यानंतर सूर्यप्रकाश पोहोचत नाही अशी जागा आपण दाखवू शकतो का, तर नाही. पोहोचत नसेल म्हणजे तिथे काहीतरी व्यवधान मध्ये आल्यामुळे ते पोहोचत नसेल. परंतु सर्वत्र समसमाने त्याप्रमाणेच काय, हे सुद्धा आकाश. कारण का, तर आकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे ते आत्मतत्व सर्वत्र व्याप्त आहे. ते तिथं नाही अशी जागाच नाही. त्या ठिकाणी मग प्रल्हादाचा प्रश्न तोच आहे. काय म्हणतोय की भगवंत नाही अशी जागा दाखवा. या खांबामध्ये आहे का, हो या खांबामध्ये सुद्धा आहे. हाच विषय अलग अलगच्या श्रुती स्मृती आणि पुराण हे तिघं जे आहेत ते उत्तरोत्तर विषयांचा एकच आहे. विषयामध्ये भिन्नता नाही. श्रुतीने काय सांगितलं, सहस्रीशा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं ईश्वरो वृत्वात्यतिष्ठत् सांगणारी श्रुती सांगते. स्मृती काय म्हणते, वासुदेव सर्वम गीता सांगते. आणि पुराण काय सांगतात, परमेश्वर सर्वत्र आहे का, हो परमेश्वर सर्वत्र आहे. मग या खांबामध्ये, हो या खांबामध्ये सुद्धा तोच परमेश्वर आहे. म्हणजे सांगायचं काय, तो जो परमेश्वर जे आहे ते आत्मतत्व आहे. त्याला तुम्ही काही म्हणा, परंतु ते या चराचरामध्ये सर्वत्र त्यानेच व्याप्त केले. म्हणून नारायण उपनिषदामध्ये म्हटलं, अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यं नारायण स्थितः. आणि हेच सांगितलं पुन्हा कशाने, वेदांताचा असणारा सिद्धांत प्रस्थानत्रयाच्या माध्यमातून हेच सांगितलं. काय, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. भाषा जरी भिन्न भिन्न सगळ्यांच्या जरी असल्या, काही टेक्निकली आहेत, काही श्रुतिमंत्र आहेत, काही स्मृतीचे श्लोक आहेत, काही पुराणातल्या कथा आहेत, काही टेक्निकल लँग्वेज आहेत मीमांसेची. अभिन्न निमित्त उपादान कारण कोणाला कळणारच नाही. काय म्हणतात, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, उपादान कारण काय, निमित्त कारण काय, टेक्निकल लँग्वेज म्हणजे या. परंतु ह्या सगळ्या जरी लँग्वेज म्हणजे भाषा जरी सगळ्या बदलल्या, ते सगळ्याच्या माध्यमातून काय सांगायचं आम्हाला, ह्या सगळ्याच्या माध्यमातून एकच सांगायचं. काय, कारण का, तर आकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे ते आत्मतत्व जे आहे ते सर्वत्र ते व्याप्त. आणि सर्वत्र व्याप्त असल्यामुळे वेगवान मनापेक्षा प्रथमच तेथे पोचले आहे. ते मनापेक्षाही काय, मन पोचायच्या आधीच. कारण का, ते त्याच्या अगोदरच तिथे आहे. कारण का, त्याने सर्वच व्याप्त केलेलं आहे. त्यामुळे ते मनाच्याही अगोदर त्या ठिकाणी जाऊन पोचलेलं आहे. ते सर्वव्यापी आत्मतत्व, यद्यपि सर्वव्यापी आहे ते आत्मतत्व, परंतु आपल्या निरुपाधिक स्वरूपाने संपूर्ण संसार धर्मापासून काय आहे, रहित आहे. ते आत्मतत्व जे आहे आपल्या निरुपाधिक जे स्वरूप आहे, हे निरुपाधिक स्वरूपाने
ते काय झालं, संसाराचे सगळे जे धर्म आहे या संसाराच्या सगळ्या धर्मापासून ते कसं आहे, रहित आहे. तथा अविक्रिय होऊन सुद्धा निरुपाधिक स्वरूपाने असं आहे. कसं आहे तर निरुपाधिक स्वरूपाने ते अत्यंत कसं आहे, संसार धर्मापासून रहित अविक्रिय असं असणार ते आत्मतत्व. परंतु उपाधिकृत, उपाधीच्या अनुषंगाने ते संपूर्ण सांसारिक विकारांचा अनुभव करते. यद्यपि निरुपाधिक असताना ते अविक्रिय आहे, सर्व धर्मरहित आहे, परंतु उपाधीमध्ये आल्यानंतर तेच आत्मतत्व काय, सांसारिक विकार म्हणजे मी सुखी मी दुःखी हे जाणायला तो लगेच सुरुवात करतो. तेच सांसारिक विकारांचा अनुभव करते व अविवेकी मूढ पुरुषांना प्रत्येक शरीरामध्ये अनेक प्रतीत होते. आणि मग तेच आत्मतत्व यद्यपि एक असलं तरी सुद्धा जे अविवेकी आहेत, जे ज्ञानी नाही मूढ आहेत, त्यांना काय वाटतं, प्रति शरीरामध्ये याच्यामध्ये वेगळं त्याच्यामध्ये वेगळं त्याच्यामध्ये वेगळं, वास्तविक सगळ्यामध्ये भिन्नता आहे का, नाही ते एकच आहे. परंतु अज्ञानामुळे प्रत्येक शरीरामध्ये त्याने काय होतं, सर्वांना ते त्या ठिकाणी वेगवेगळं आपल्याला त्या दिसायला सुरुवात होते. त्यानंतर तद धावतो द्रुतम गच्छति अन्य आत्मनः विलक्षणः मनो वाग इंद्रिया प्रवृत्तानि इति अतीत्य गच्छति व इवार्थ स्वयमेव दर्शयति तिष्ठन् इव स्वयं विक्रियमेव सत इत्यर्थः. म्हणजे अशा प्रकारे असणारं ते धावत, धावत म्हणजे काय, ते धावत अर्थात जोरात वेगाने चालणाऱ्या, काय आत्म्यापासून भिन्न अत्यंत वेगवान असणारं चालणाऱ्या, काय आत्म्यापासून भिन्न मन वाणी व इंद्रियांचे सुद्धा अतिक्रमण करते. ते कसं, कोण, तर ते म्हणजे कोण, ते आत्मतत्व. त्याचा वेग एवढा जोरात आहे की ते काय करते, या सगळे जे आहेत काय मन वाणी आणि इतर जी इंद्रिय आहेत या सगळ्यांचं काय आहे, या सगळ्यांना अतिक्रमण करून त्यांना पार करून, म्हणजे पोचायच्या अगोदरच ते तिथं जाऊन पोचलेले, अशा प्रकारे पार करून जाते. इव या शब्दाचा भावार्थ श्रुती तिष्ठत या पदाने स्वतः दाखवते. अर्थात ते स्वयं अविकारी असून सुद्धा दुसऱ्या पदार्थांना पार करून जाते. यद्यपि तिष्ठत म्हणजे त्या ठिकाणी ते स्वतः अविक्रिय असताना सुद्धा त्याच्या अनुषंगाने सोपाधिक उपाधीच्या अनुषंगाने त्यावेळेस ते काय, त्या सगळ्यांना पार करून ते काय करतं, पुढे जाते. असं असणारं ते आत्मतत्व काय, तस्मिन् आत्मत्वे सती नित्यचैतन्य स्वभावे मातरिश्वा मातरि अंतरिक्षे क्षयति गच्छति मातरिश्वा वायु काय सर्व प्राणभूत क्रियात्मको तद आशयानि कार्यकरणजातानि यस्मिन् एतानि प्रोतानि च यस्सूत्रं संज्ञकं सर्वस्य जगतः विधारयितृः स मातरिश्वः अपः कर्माणि प्राणिनां चेष्टादिलक्षणानि अग्न्यादित्यपर्जन्यानि ज्वलन दहन प्रकाशाभि वर्षणादिलक्षणानि ददाति विभाजति इत्यर्थः. म्हणजे असा असणार ते आत्मतत्व, ते नित्य चैतन्य स्वरूप आत्मतत्व वर्तमान असल्यामुळे जो मातरिश्व, मातरिश्व म्हणजे अंतरिक्षामध्ये संचार करणारा हा तो वायू. वायूला मातरिश्व या ठिकाणी म्हटला. हा वायू काय, सर्व प्राणांचे पोषण किंवा क्रियारूप आहे. वायूमुळेच सर्व प्राण्यांचं जे पोषण आहे किंवा आपल्यामध्ये होणाऱ्या सगळ्या ज्या क्रिया आहेत हे काय कशामुळे होतात, तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे वायू आहे, प्राण अपान व्यान उदान समान त्याच्यानंतर उपपुन्हा वायू आहेत, त्या सगळी जी आहे ही ज्या काही शरीरामध्ये हालचाल जे होते, त्या हालचाल होण्याकरता काय या ठिकाणी असणारा वायू जो आहे, प्राणवायू जो आहे, ते सगळे काय करतात, या शरीरामध्ये गती करण्यासाठी कारणीभूत आहेत. मग ते सगळ्या संपूर्ण प्राण्यांचं पोषण आणि क्रियारूप आहे. ज्याच्या अधीन हे शरीर व सारी इंद्रिय आहेत, कोणाच्या, वायूच्या अधीन संपूर्ण शरीर, म्हणजे संपूर्ण शरीराला हलवण्यासाठी जे काय जे प्राण आतमध्ये ऑक्सिजन पाहिजे, प्राण पाहिजे. हे कोण, प्राण म्हणजे कोण, प्राण म्हणजे वायू. त्या वायूमुळेच ह्या संपूर्ण शरीराची क्षीणे प्राणे. प्राण एकदा क्षीण झाल्यानंतर काय शरीरात काही आपण म्हणतो प्राण क्षीण झाला, आता काही हालचाल करत नाही. प्राण म्हणजे हा वायू जोपर्यंत आहे स्थिर, तोपर्यंत याची सगळी हालचाल या ठिकाणी होत आहे. तेच सांगितलं, तो मातरिश्व वायू सर्व प्राण्यांचा पोषक आणि क्रियारूप आहे. ज्याचे अधीन शरीर व सारी इंद्रिय आहे, ज्याच्यामध्ये सारे ओतप्रोत आहे, जे संज्ञा, जे सूत्र संज्ञक तत्व
संपूर्ण जगाचे विधाता आहे तो मातरिश्व म्हणजे आपः. आता प्राण्यांचे चेष्टारूप कर्म, अग्नी, सूर्य, मेघ इत्यादींचे कर्म, ज्वलन, दहन, प्रकाश, पाऊस आदी कर्मामध्ये विभक्त होतो असा अर्थ हा. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाला आपापल्या कर्मामध्ये, अग्नी असेल तर ज्वलन, सूर्य असेल तर प्रकाश, मेघ असेल पाऊस, म्हणजे इथं या व्यतिरिक्त सुद्धा ज्याप्रमाणे या शरीराची असणारी संपूर्ण हालचाल त्या प्राणाच्याच अनुषंगाने आणि त्या प्राणालाही काय शक्ती देणारा हा आहे, त्याचप्रमाणे या वायुष्य जगतामध्ये असणारे संपूर्ण कोण अग्नी, सूर्य, मेघ यांची सुद्धा जी कार्य आहेत, ही कार्य कोणामुळे होतात, यांची सुद्धा कार्य त्या आत्मतत्वामुळेच या ठिकाणी होतात. धारयति दिवा विषास्मात् वातपवते इत्यादी श्रुतिभ्यः सर्वाहि कार्यकरणादि विक्रियाः नित्यचैतन्यात्मस्वरूपे सर्वास्मदे भूते सत्ते भवति इत्यर्थः. आणि अशा प्रकारे काय म्हणतात, शेवट घेतात या मंत्राचा. काय म्हणतात, अशा प्रकारे याच्याच भीतीने हे जे आत्मतत्व आहे ना, हे सगळ्या ज्या क्रिया या ठिकाणी आपण पाहतोय, हे ज्या कुठल्या शरीरामध्ये असतील किंवा बाहेर असतील, या सर्वच्या सर्व क्रिया ज्या आहेत, या सर्वच्या सर्व क्रिया ज्या आत्मतत्वामुळे घडतात, याच्या भीतीमुळे हे सगळं विषास्मात् वायुपवते. या ज्याच्या भूतेमध्ये हा वायू संपूर्ण काय होतं, वहन करत आहे, धावतो आहे, ह्याच्याच भीतीने वायू चालतो इत्यादी श्रुतीनुसार दधाती याचा अर्थ धारण करणे होय. कारण शरीर व इंद्रिय हे सारे विकार साऱ्यांचे अधिष्ठान स्वरूप नित्य चैतन्य आत्मतत्व याच्या विद्यमान असल्यामुळेच आहे. या सगळ्यांचं या सृष्टीमध्ये शरीर असेल, ही इंद्रिय असेल, हा वायू असेल, संपूर्ण जे काय अखिलांड कोटी ब्रह्मांड जे आहे, या अखिलांड कोटी ब्रह्मांडाचं असणारं अधिष्ठान काय म्हणजे सांगितलं, अधिष्ठान या सर्व सारे विकार या साऱ्यांचं अधिष्ठान स्वरूप काय, नित्य चैतन्य आत्मतत्व त्याच्या विद्यमान असल्यामुळेच आहे. म्हणजे या आत्मतत्वामुळेच काय या संपूर्ण सृष्टीमध्ये जे काय व्यवहार होत आहेत, जे काय आपण पाहत आहोत, जे काय वस्तू आपण उपभोगत आहोत, जे काही घटना या ठिकाणी घडत आहे, या घटना घडण्याच्या मागे जी शक्ती अपेक्षित आहे, ती शक्ती कोणाची आहे, तर ती शक्ती देणारा ती शक्ती या ठिकाणी त्या आत्मतत्वाचीच आहे. आणि असं असणारं ते आत्मतत्व, त्याच्या विना या सृष्टीमध्ये कोणतीही क्रिया सृष्टीमध्ये असेल किंवा या ठिकाणी असणे पिंड असणे ब्रह्मांड, या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या ज्या क्रिया आहेत, त्या क्रियांना अपेक्षित शक्ती देणारं काय आहे, तर अपेक्षित शक्ती देणारं फक्त आणि फक्त ते एकच आत्मतत्व आहे. अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाचं या ठिकाणी विशेष स्वरूप, विशेष व्याख्या सांगायचं एवढंच आहे. काय सांगायचं आहे की ते आत्मतत्व चराचर संपूर्ण प्रपंचामध्ये, संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये एकच आत्मतत्व व्याप्त झालेलं आहे, हेच या ठिकाणी सांगायचं आहे. परंतु व्याख्यानाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याचं विशेष व्याख्यान आचार्यांनी केलं. आणि त्यानंतर पुढच्या मंत्राद्वारे काय मंत्रामध्ये कुठलाच अळस नाही, आणि मग त्या अनुषंगाने पहिल्या मंत्रामध्ये जे काय सांगितले होतं त्याच मंत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी असणारा 5वा मंत्र सांगण्याचा प्रयत्न केला. तदे जन्ये दूरे तद्वंदिके तदंतरस्य सर्वस्य तदुसर्वस्यास्य वाक्यतः. अशा प्रकारे त्या आत्मतत्वाचं असणारं पुन्हा वर्णन जे साधारण पहिल्या मंत्राच्या व्याख्यानाद्वारे केलं, तेच पुन्हा या ठिकाणी 5व्या मंत्राच्या द्वारे करण्याचा प्रयत्न करतात. त्याचं विशेष अर्थ किंचित क्लिष्ट झाला आजचा वर्ग, कारण त्याला पर्याय नाही. जसं भाष्य आहे तसंच ते सोडवणं आपल्याला गरजेचं असल्यामुळे